काय चाललंय अनु लगेचच बडबड चालू झाली. डोक्यावर आट्या. व्हिडिओ नाही काय नाही, हॉटेलकडे लक्ष नाही तुमचं. आता कामाचा व्याप एवढा वाढलाय, वाढून घेतलाय. मग आता पर्याय नाही. काय पर्याय नाही. काय म्हणते ती किती कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, कुछ करना पड़ता है. आपल्याला सोशल मीडियावर ज्यांचे रील्स पाहून लाखो लोक हसायचे, ज्यांच्या हॉटेलमधील खेळीमेळीचं वातावरण पाहून हजारो खवय्ये तिथे गर्दी करायचे, त्याच हॉटेल ग्रामपंचायतच्या मालकीण आणि प्रसिद्ध रील स्टार रोहिणी पारादे यांनी जगाचा निरोप घेतलाय. पण हा निरोप सामान्य नाहीये, तर एका भयानक सत्याने सगळ्यांना हादरवून सोडलंय. रोहिणी यांनी स्वतःच्याच हॉटेलात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे. मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील हॉटेल ग्रामपंचायत चालवणाऱ्या रोहिणी आपले पती निलेश पारादे यांच्यासोबत याच ठिकाणी राहत होत्या. नेहमीप्रमाणे सोमवारी हॉटेलला साप्ताहिक सुट्टी होती, पण मंगळवार उजाडला तरी हॉटेलचे दरवाजे उघडलेच नाहीत. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास जेव्हा सत्य समोर आलं, तेव्हा सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली होती. रोहिणी यांनी आपल्याच हॉटेलच्या स्वयंपाकघराच्या खोलीमध्ये गळफास घेतलेला होता. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, पण दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवलेली होती. मंगळवेढा पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रोहिणी आणि निलेश यांची कहाणी एखाद्या चित्रपटासारखी होती. दोघांचाही आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. सुरुवातीला पुण्यात काही काळ वास्तव्य करत असताना त्यांनी एकत्र रील्स बनवायला सुरुवात केली. सोशल मीडियाच्या जगात त्यांना भरभरून प्रेम मिळालं. त्यानंतर ते आपल्या मूळ गावी आले आणि त्यांनी हॉटेल ग्रामपंचायत सुरू केलं. त्यांच्या हॉटेलमधील रील्स इतके व्हायरल झाले की अल्पावधीतच त्यांच्या हॉटेलनं यशाची शिखरे गाठली. व्यवसाय चांगला चालल्यानं त्यांनी मंगळवेढा तालुक्यातच आणखी 2 शाखा सुरू केल्या. पण हेच यश त्यांच्या संसारासाठी ग्रहण ठरेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. आता चर्चा सुरू झाली आहे ती आत्महत्येमागच्या कारणांची. सूत्रांच्या माहितीनुसार हॉटेलच्या 2 नवीन शाखा सुरू झाल्यानंतर व्यवस्थापन करणं जिकरीचं बनलं होतं. आर्थिक घडी बसवताना आणि व्यवसायाचा ताण सांभाळताना रोहिणी आणि निलेश यांच्यात तारेवरची कसरत होत होती. याच व्यावसायिक तणावातून दोघांमध्ये वाद होत असल्याची चर्चा आहे. पण या कथेला आणखी एक बाजू आहे. असं समजतंय की रोहिणी यांचा निलेश सोबत हा दुसरा विवाह होता. आंतरजातीय प्रेमविवाह, सोशल मीडियावरील प्रसिद्धी आणि हॉटेलचं मिळालेलं अफाट यश, हे सगळं सुरळीत सुरू असतानाच अचानक असं काय घडलं की रोहिणी यांनी रागाच्या भरात इतकं टोकाचं पाऊल उचललं. हा केवळ व्यवसायाचा तणाव होता की दोघांमधील मतभेद विकोपाला गेले होते, असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. लाखो फॉलोअर्सना आपल्या रील्सने खिळवून ठेवणाऱ्या एका चेहऱ्याचा असा वेदनादायक अंत होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. पोलिसांचा तपास आता सुरू झालाय. पोलीस तपासातच समोर येईल की नक्की त्या दिवशी त्या बंद खोलीत काय घडलं होतं.